मित्रांनो हे रोडला पाणी बघा तेवढा भरलं आहे. तुम्हाला क्लिअर दिसत नसेल कारण की मी मोबाईलला कवर टाकलं आहे प्लॅस्टिकचं पाण्यापासून न भिजण्यासाठी, तर त्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी दिसत नसेल. पण तरी पण एक अंदाजाने दाखवतो तुम्हाला बघा. आणि इकडे एक मध्ये खड्डा आहे, तर त्यामुळे त्याच्यावरनं गेलेलं बरं आहे. हा जातो इकडे खड्डा आहे भाई. एवढं काय भरलं नाही इकडे पाणी. चला मी तुम्हाला स्टेशनला नेतो. स्टेशनला पाणी किती भरलं ते दाखवतो. चला इकडनं जाऊया आपण. माझा आवाज येतो आहे की नाही काय माहिती नाही कारण की पाऊस जोरात आहे. सो भाई आवाज पण येत असेल की नाही काय माहिती नाही. बघा भाई फक्त नजारा बघा सगळा. फुल पाऊस आहे. लोक तिकडे थांबले आहेत. ट्रेन लागली की नाही ते बघत असतील. आणि फुल नजारा बघा. भाई हा पूर्ण ब्रिज आहे आमचा. सो भाई म्हणजे खूप सकाळपासून पाऊस पडतो आहे. सो मी तर 5 वाजताच उठलो आहे मॅच बघायसाठी. आज मॅच होती ना अर्जेंटिनाची, तर त्यामुळे. आणि झोपलो 6 वाजता आणि आता उठलो तर पूर्ण पाऊस म्हणजे पाणी वगैरे भरले रोडला. तर बोललो एकदा खाली जाऊन बघूया काय सीन आहे. सो काही गाड्या बिड्या तर काय चालू नाही म्हणजे एवढं तर काय वाटत नाही मला. म्हणजे आहेत गाड्या वगैरे, रिक्षा वगैरे आहेत, पण काय एवढ्या दिसत नाही आहेत चालताना. बघूया ट्रेन चालू आहेत काय. तुम्हाला मी स्टेशनला नेतो. ट्रेन लागले आहेत काय वगैरे किंवा प्लॅटफॉर्मवर पाणी वगैरे भरलं आहे काय बघूया. चला ट्रेन तर चालू आहे. ट्रेन तर चालू आहे पण किती लेट आहेत ते काय माहिती नाही. लेट असणार बहुतेक. तर पब्लिक तर इथं उभी आहे बघा. भरपूर पब्लिक आहे. पण आय थिंक ट्रेन लेट असणार त्यामुळेच उभे असणार सगळे लोक. या बघूया आपण इकडे. पटरीवर वगैरे काय एवढं पाणी नाही भरलं आहे भाई. म्हणजे बघा आहे बघा. ट्रेन येते बघा एक. बाईक क्लिक नाही होत आहे. झूम नाही करू शकत आहे मी कारण की माझ्या कवरमध्ये फोन आहे म्हणून. ट्रेन तर चालू आहे पण लेट असणार. पब्लिक जाते पण आहे. सो भाई ट्रेन तर चालू आहे. पेट्रोल काय पाणी बिणी भरलं नाही पण आय थिंक लेट असणार ट्रेन. जे की हर वेळेस असतातच लेट, त्याला काय हे नाही. काही जर माझा आवाज येत असला ना तरच मी व्हिडिओ टाकणार आहे, नाही तर टाकणार नाही. कारण की मला माहिती नाही की आवाज येतो आहे की नाही. कारण की पावसाचा पण आवाज खूप आहे आणि पार्टून अनाऊन्समेंट पण होते, पण त्यामुळे मला काही समजत नाही. पण ठीक आहे बघूया. आवाज येत असेल तर मी व्हिडिओ टाकेन आणि अजून पुढे पण तुम्हाला दाखवतो पाणी किती भरलं आहे काय भरलं आहे ते. बाईक ते बघू शकता तुम्ही. तेवढं इकडे काय आमच्या इथे पाणी नाही भरत रे. दादरला जेवढं पाणी भरतं ना तेवढं इथं नाही भरत भाई. गाड्या पण रिक्षा वगैरे पण एवढ्या नाही आहेत मोजके आहेत पण एवढ्या नाही आहेत की जेवढ्या रोज असतात. भाई जर ट्रेनचा काही सीन नसता ना तर मी ट्रेननीच गेलो असतो, पण घरातल्यांना माहिती नाही आणि तुम्हाला दाखवलं असतं ट्रेननी जाऊन. पण जर घरातल्यांना कळायचं मला चोपतील म्हणून मी जात नाही ट्रेननी. पण इकडे जास्त पाणी नाही भरलं रे, मजा येत नाही. आमच्या इकडे म्हणजे दादरला लय पाणी भरतं. पूर्ण ढोपरापर्यंत पाणी भरतं माहिती आहे. मजा येते तुम्ही फिरायला. पण इकडे काय एवढं पाणीच नाही भरलं आहे. सर्वात भारी व्ह्यू बघा हा आहे. थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला कारण ना मी मोबाईलला कवर लावलं आहे, तर ते थोडीशी क्वालिटी तुम्हाला कमी दिसेल. पण 4K वरच शूट करतो तेवढं. फक्त थोडंसं हे करून घ्या. बाकी बघूया
काय खूप दिवस ब्लॉग नाही टाकले तर बोललो आज उतरतो खाली, पाऊस पण पडतोय, पाणी बिणी भरलं असेल तर थोडंसं कॉन्टेंट मिळेल, काय ना काय ते इंटरेस्टिंग तर होतंच पाऊस पडला पाणी वगैरे भरलं तर. पण इकडे तर काय असं दिसत नाही. तर बघूया पुढे एक लफडा झालेला. हे बघा हे जे लोक आहेत ना ह्या लोकांनी थोडासा कांड केलेला. बघूया आता पुढे काय झालं इंटरेस्टिंग तर मी घेतो कॅमेरामध्ये. सो भाई माझा प्लॅन आहे की आता मी इकडनं जातो गार्डनमध्ये आणि तिकडनं तलावाच्या इकडनं आपण राऊंड मारूया, बघूया तलावाचं पाणी वरती येतं आहे काय. सो भाई मी आता उतरलो आहे खाली आणि आपण आता तलावाच्या भोवतीने राऊंड मारूया. पाणी तर आलं आहे बघा, तलावाचं पाणी आहे ना ते आलं आहे आणि इकडे आणि तलाव भरला आहे, फुल भरला आहे तलाव, वरती पाणी आलं आहे म्हणजे. आणि अजून पाऊस पडला ना तर अजून पाणी येईल. ठीक आहे. सो सीन असा आहे की भाई या तलावामध्ये ना खूप मोठे मोठे मासे आहेत. मोठे मोठे म्हणजे एवढे मोठे नाहीत की माणसाला खातील, पण आहेत. आणि ना ब्रिजवर गडदुल्या लोकांनी ना एक मासा पकडलेला मोठा. पण सीन काय होतात, मी शूट करत होतो पण ते लोकांना म्हणजे हे करत होते ते शूट बीट नको करू, हे नाही ते नाही वगैरे. तर मला जाऊन ते कसा लपडा पाहिजे ना. सो मी ते सोडलं आणि खाली आलो, बोला जाऊन दे उगाच भाई, ते लोक तिकडेच राहतात वगैरे ना. सो हे बघा मासा बाहेर मरून पडला आहे. सो भाई तिकडे ना एक मासा होता, दाखवतो परत तुम्हाला, थांबा. सो असे मासे आहेत ना भाई मरून बिरून पडतात आणि बाहेर येतात. हे बघा हा बघा. सो भाई असेच भरपूर मासे ना तलावातनं बाहेर येतात, मरून पडतात आहेत. ठीक आहे. सो असेच ह्याच्याहून पण मोठे मोठे मासे, ह्याच्याहून मोठा मासा होता जो त्या गडदुलांनी पकडलेला ना तो, पण ते लोक मला व्हिडिओ घेऊन देत नव्हते, काय माहिती का. पण ठीक आहे जाऊ द्या, आपल्याला काही कोणाशी भांडणं नाही करायचे. थांबा तुम्हाला मी गंमत दाखवतो. थांबा दिसेल की नाही माहिती नाही भाई, एकदम ना आतमध्ये ना याच्यात ना दिसत आहे रे. हा बघा हा जो ब्लॅक दिसतोय ना, हा तो कोण आहे माहिती आहे, बगळा आहे, बगळा ब्लॅक कलरचा. ठीक आहे. सो तो एकच आहे. असं इकडे भरपूर बगळे असतात व्हाईट वगैरे कलरचे, पण तो एकच दिसतो आता. असो भाई सगळी पब्लिक आहे बघा, सगळी पब्लिक चालले आहे घरी, चालले आहे सगळी पब्लिक घरी चालले आहे भाई. ट्रेन लेट आहेत ना, काय करणार जाऊन, आणि मध्ये अडकलं तर मग लागणार म्हणून जाय घरी चालले आहेत. आणि भाई इकडे तर पाणी खूप जास्त भरलं आहे, पोटरीपर्यंत पाणी भरलं आहे बघा, पूर्ण पोटरीपर्यंत पाणी भरलं आहे भाई. माझी थोडी फाटते आहे पाण्यातनं जायला, कारण की भेंडी साप बीप असतात आणि कोण आहे पण नाही इकडे, एकदम लांब तिकडे एकदम लांब आहेत बघा. इकडे जवळ असं कोणच नाही, मी एकटाच आहे इकडे भाई. ठीक आहे चला, तिथं मध्ये तर काय गटार नसणार, ग्राउंड आहे, आपण पूर्ण असं फिरून जाऊया. पण भाई काय पण बोला, एक नंबर व्ह्यू आहे. ब्रिजवरनं पण छान व्ह्यू दिसतो. आणि असं मी खालनं पहिल्यांदाच आलो, ते पण आता व्हिडिओ शूट करायची होती म्हणून आलो आहे, नाही तर मी कधी खालनं येत नाही. मी वरनं ब्रिजवरनंच जातो, पण बोललो आज बघूया पाणी बिणी भरलं आहे तर थोडं जाऊया खाली. हो का भाई, काय भारी दिसत आहे, काय व्ह्यू आहे. सो भाई आपण एकदम तलावाच्या किंवा ब्रिजच्या एकदम मधोमध आलो आहे आणि इथे पाणी बघा केवढं आहे. इथं पूर्ण घाण पाणी आहे आणि पूर्ण आपण मधोमध आलो. इकडे वरती ब्रिज आहे, आपण एवढा पूर्ण चालत इथून पूर्ण इथे आलो आहे आणि तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे, अजून खूप लांब आहे. बघ पोरं बघा फुल मजा घेत आहेत. क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है भाई. पब्लिक बस स्टॉपवर बसले आहे, बस काय येणार नाही मला वाटत नाही भाई. हे बघा समोर पण एक शूट करतोय, इकडे मजबूत पाणी भरलं भाई. एवढं पाणी बिणी भरलं आहे, पब्लिकने बेंचोत गप घरी बसायचं. हां तर कामावर जात आहेत का, आता बोलणार कशाला जात आहेत कामावर, गप घरी बसा ना. तुम्हाला काय शेट काय तुम्हाला 1000 रुपये जास्त येणार आहे का वाढून,
एवढ्या पाण्यात पण जात आहे कामावर. इकडे सीन बघा भाई, इकडे काय दिसणार नाही भाई. बसलो तर झाडं आहेत वरती. भारी. तो बदक इथे आलाय आणि ह्याच्यावर बसलाय. सो भाई इकडनं ना हा सीन काय माहिती आहे, इकडनं देवी गणपती वगैरे विसर्जन असतो ना तेव्हा इकडनं येतात आणि इकडनं ना हे करतात. हा गेट आहे, तिकडनं विसर्जन करतात. पण सीन काय माहिती आहे की ना आता ते बंद केलं, म्हणजे ना इथे आता विसर्जन करून देत नाहीत. ह्याच्याच मागे ना तलाव म्हणजे बनवलं आहे, आपलं हे असतं ना स्विमिंग पूल टाईप असं बनवलं, त्यामध्ये विसर्जन करायचं. कारण की पाण्यामध्ये खूप कचरा वगैरे होतो ना म्हणून. पण तसं पण भाई कचरा तर आता पण होतो. हे बघा त्या ब्लू शार्पच्या इथं बघा कचरा किती आहे. सो असं काय नाही, पब्लिक काय पण असू दे कचरा करणारच. गणपती असू दे नसू दे काय पण असू दे कचरा तर होणारच. ठीक आहे. सो ते नाही हा बघा, हा बगळा वेगळा आहे ब्लॅकवाला आणि तो वाला बगळा वेगळा आहे. हा बघा दिसतोय काय तुम्हाला? हा बघा, हा वाला बगळा वेगळा आहे आणि तो वाला बगळा वेगळा आहे. अरे गायब झाला. अच्छा मजा करतोय तो पण. ठीक आहे, करू झाला मजा. अजून पण आपल्याला शूट करायचं आहे. बघू आता पुढे जर अजून पाणी वगैरे भरलं असेल कुठे कुठे तर आपण शूट करू. आता बघा लोक अजून खूप जास्त राऊंड मारायला येत आहेत. भाई ही प्लेस बघा. बघा लोक इथे बसली पण आहेत, फुल आराम करत आहेत. सो आपण आलो आहे ब्रिजच्या मिडलला आणि जाऊया आता बाहेर तलावाच्या. लोक फुल आता एन्जॉय करायला आलेत बाहेर. हे बघा भाई पप्पीस, कुत्र्याचे पिल्लू बघा किती आहेत भाई. सो भाई चला जाऊया बाहेर आणि बघूया बाहेरनं काय झालं आणि बघूया बाहेर काय आहे काय. तिथं पण पाणी भरलं आहे गार्डनमध्ये. पोरं फुल खेळत आहेत, मजा करत आहेत. रोडला काय इतकं पाणी नाही भरलं आहे. हां आलो. छत्री थोडं काढणं थोडंसं हार्ड असतं, पण काय काढायची कशी पण घुसून कुठून पण. हे बघा ताई चालले कामाला. ताईला माहिती नाही गाड्या लेट आहेत ते जाईल आणि परत येईल. काय मतलब मग जाण्याचा. आता तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे आमच्या गल्लीमध्ये किती पाणी भरलं आहे. आमच्या गल्लीमध्ये फुल पाणी भरलं आहे ढोपरापर्यंत भाई. बघा आता ही माझी गल्ली आहे. गल्ली म्हणजे हा रोड आहे घरी जायचा. इथे पाणी बघा किती भरलं आहे. लहान मुलं बिलं पूर्ण फिरत आहेत. चांगली गोष्ट आहे बघा. ह्याला बोलतात ओव्हरटेक करायचं. म्हणजे मी काय तिकडे उभाच राहू काय? हां आणि तुम्हीच येणार जाणार. तू अच्छी आहे पेंचो सर. स्लिप झालो भेंडी. बाबा बघा फुल मजामध्ये आहेत. हां दे ढकल पाणी पेंचो अंगावर. भाई इकडे पाणी भरलेलं मी जेव्हा आलो तेव्हा 10-15 मिनटं झाली असतील मुश्किलनी. आणि बघा पूर्ण पाणी गेलं आहे. पूर्ण पाणी इकडनं गेलं आहे. तिकडे फक्त पुढे पाणी भरलं आहे. पुढे पाणी भरलं आहे. जाऊ काय? नको नाही जात, कंटाळा आला आहे मला. जातो घरी BGMI खेळतो. सो बाई बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा व्हिडिओ फक्त असंच फन होता. खूप दिवस व्लॉग वगैरे नाही आलेले ना. सो बोललो की जरा पाणी बिणी भरलं आहे, जरा उतरतो खाली आणि दाखवतो तुम्हाला पण काय गडबड आहे ती. सो बघा इकडे पूर्ण पाणी भरलं आहे.
माझ्या बिल्डिंगच्या बाहेर आणि तिकडे त्या साईडला पूर्ण पाणी भरलं आहे. सो मी तिकडे जाणार नाही. इथेच ब्लॉग संपवतो आणि व्हिडिओ करा लाईक. नाही आवडली असेल तरी पण करा. मला माहिती आहे छोटी व्हिडिओ आहे, त्यावेळी खास नाही, पण तरी पण करा लाईक. ठीक आहे. आणि आता पुढच्या ह्याच महिन्यामध्ये अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी पण स्टे ट्यून राहा. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. ठीक आहे. बाय.